शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज. शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे. 73 87 37 78 0. दोन दिवसाची तुझी जवानी उडे नाही टिकणार रे. आई रे नाही कोणाचे कोणी, नाही रे नाही कोणाचे कोणी. आमची जाईल एकटाच प्राण्या माझे माझे मनोने. माझे नाही रे कोणी, नाही रे नाही कोणाचे कोणी, नाही रे नाही कोणाचे कोणी. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कोणाचे सगळे सोय रे. मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दुरे. नाही रे नाही कोणाचे कोणी, नाही रे नाही कोणाचे कोणी. दोन दिवसाची तुझी जवानी पुढे नाही टिकणार रे. नाही रे नाही कोणाचे कोणी, नाही रे नाही कोणाचे कोणी. जय हिंद जय महाराष्ट्र. कुठून आला? हिंगोली. हिंगोली. आणि कुठे चालला मग? पंढरपूर. काय पंढरपूरला? आषाढीची वारी. आषाढीची वारी तर अजून लांब आहे की आता इतक्या लवकर कसं काय? आळंदीला जात होतो तू. हां, आळंदीला. आळंदीला निघाला. आता आळंदीला कधी जायचा? सकाळी नाही तर आता लागली गाडी तर आता. मग कसं जाणार तुम्ही? कशी काय निघली मग? हां, एस टी ना. एस टी ना? हा. एस टी तुम्हाला फ्री आहे का? नाही ना, वय कमी पडायला. किती आहे? 65 आहे. 65 आहे. मग किती तिकीट आहे? अर्धा आहे का? हो, अर्धा हे अर्धं तिकीट आहे का? अजून केलं नाही. हां, केलं ना अजून. की अर्धं केलं का? नाही केलंच नाही. बरं. राहिले करायचं. हां हां. मग आता हिंगोलीनं सोलापूरला कसं काय झालं? तुम्हाला आळंदीला जायचं म्हणलं, सोलापूरला कसं काय आला? इकडून या मार्गे येतो ना मी, नांदेड लातूर. हां, बरं. मग कसं एस टीनं आलं कसं आलं तुम्ही? एस टी. एस टीनं आलं, प्रत्येक गावात उतरून असं जातं. मग हिंगोली तुमचं गाव नाही आहे, दुसरं कुठं तर गाव असेल. हिंगोली हे खेड आहे ते. हां, कोणतं गाव आहे खेडं? जवळा बुद्रुक. हां, जवळा बुद्रुक. जवळा बुद्रुक. हां हां. म्हणजे नांदेड जिल्ह्याच्या जवळ आहे ते. हा, बरोबर आहे ना? बरोबर. हां हां. येऊ? बरं. हां, येऊ का? नाही मग आता आळंदीला जाऊन काय करणार तुम्ही? तिथं काय करणार? वारीशाने डबल पंढरपूरला यायचं. हां, पंढरपूरला यायचं. इकडं बघून बोला ना. पंढरपूरला यायचं. मग पंढरपूरला कसं चालत येणार का म्हणा कसं पायी येणार? पायी पायी पायी. पायी पायी त्या वारीत? हा. बर बर बर. मग आळंदीला तर जायला आज बंदी केली. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पाणी लय आहे, पाऊस लय आहे, इंद्रायणी गच भरलेले आहे. बंदी केली. होय, आळंदीला पाणी आलेलं आहे, इंद्रायणी गच भरलेले आहे पाण्यानं. त्या पुतं गाव झाली. हां, उद्याच्याला तिथनं निघणार आहे. पाणी वसरलं ना तिथे काय. हां, उद्या किंवा परवा निघणार आहे तिथनं 8 तारखेला. हां, पाणी वसरल्यावर तुम्ही जाणार का? मग दरवर्षी येता का? दरवर्षी. या रविवारी आहे माझी. तुमचं हे घेऊन जावा ना आता जरा. हा. मग तुम्ही इतक्या दिवस वारीबरोबर काय खाता, काय पिता, कसं काय तुमचं? वारी जागा की आनंद अन्नदान मिळतं आहे? देव खातात ना. हां, राहायची वगैरे व्यवस्था होते का चांगली? की जागा की मोदीनं सभा मंडप टाकतात ना. कुठं? कलटण तिकडं मुक्कामी तिथे. जे प्रत्येक मुक्कामाला तुम्हाला मंडप वगैरे, झोपायला वगैरे, हा. जेवायला, चहा पाणी व्यवस्था चांगली होते? व्यवस्था. मग किती 15 दिवस 20 दिवस किती दिवस चालत येतात? 22 दिवस लागतात. 22 दिवस चालत येत आहे. हा. मग पाय वगैरे काय दुखत नाहीत काय नाही? हा.
देवाची लीला अशी नांदा चालतंय बरं. रोज 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 किती किलोमीटर चालता तुम्ही? रोज 20 किलोमीटर. आणि आता ही तुमची 9वी वारी आहे. हा. काय नाव तुमचं? जरा सगळ्याचं नाव सांगा, गाव सांगा, पत्ता सांगा. सागर महाराज हां हिंगोले, हां. जवळा बुद्रुक, तालुका शेनगाव, जिल्हा हिंगोली. बरं 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 बरं. हां हां. चांगली गोष्ट आहे. तुम्ही देवधर्माला किती किती वर्ष झाले हे आता? 9वी वारी. 9 वर्ष झालं तुम्ही असं आळंदीला जाऊन आळंदीवरनं परत चालत माघारी पंढरपूरला येता. हा. आणि पुन्हा पंढरपूरवरनं कुठं जाता मग? मग गावाकडे गावाकडे इष्टीन जाता परत. एसटीनं रेल्वेनं जसं लागा फ्रीला इष्टीनं रेल्वेनं जसं काय मिळेल ते. मग हिंगोलीला रेल्वे आहे का? ओके. हां इथून डायरेक्ट हिंगोली जाते की? हिंगोली रेल्वे आहे. हा. हां हिंगोली डायरेक्ट आहे की? हां बरोबर आहे. पंढरपूर, कुर्डवाडी, हा. कुर्डवाडी, बार्शी, लातूर. हा. हां हिंगोलीहून डायरेक्ट लातूर, परभणी, 4 वाजता रेल निघाली. पूर्णा, हा. औंढा, हिंगोली असंच ना? हा. बरं बरं बरं. चांगलं आहे. धन्य आहे. तुम्ही पंढरपूरला, पांडुरंगाला जाता, इतक्या वर्षी कष्ट घेता. यातून तुम्हाला काय, त्यातला आनंद काय मिळतो? आनंद काय मिळतं काय? आनंद काय, संसारात बोर झालेले माणूस जरा 4 दिवस मोज मारून जरा हे होत आहे. आनंद आहे काय? हां म्हणजे मजा वाटते. देवाला गेलं म्हणजे मजा वाटते. मजा वाटते, आनंद वाटते. आनंद वाटते. हां हां. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंद केशवा भेटता ती. तुम्ही एकटेच कसं काय मग? मी एकटा जात असतो. हां एकटेच. कुठला तुमचा समाज कुठला आहे? मराठा. बरं तुमच्याबरोबर कोण दुसरं येत नाही का मग? येतात एखाद्यावर. हां बरं बरं. ठीक आहे. धन्यवाद. हां.